नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे एक वेगळ्या प्रकारचं घावण, जे बनवायला सोपं आहे पण खायला अतिशय छान आहे. घावणाचे माझ्या चॅनल वरती बरेच प्रकार दिलेले. आजचा हा जो प्रकार आहे त्यापेक्षा वेगळा आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. घावण बनवण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि अर्धी वाटी घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे शिजवलेला भात. मध्ये शिजवून आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. बारीक पेस्ट करायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे. एकदम स्मूथ आणि बारीक मी हे करून घेतलेलं आहे. भात कुठेही दाणा याच्यामध्ये दिसत नाही. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. भाताची ही पेस्ट केलेली आहे याच्यामध्ये घालून आणि आता आपल्याला एक्स्ट्रा दुसरं पाणी वापरायचं आहे. पाण्याचं मेजरमेंट इथे सांगता येणार नाही, कारण तुम्हाला किती कमी जास्त प्रमाणामध्ये घावण बनवायचे आहे त्यावर ते डिपेंड आहे. कन्सिस्टन्सी इथे दाखवते की कशा प्रकारे हवी आहे. मीठ फक्त आपण घातलेलं आहे. लगेच आता आपल्याला इथे घावण करायला सुरुवात करायची. पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे. थोडंसं तेल लावलेलं आहे पॅनला. पॅन व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे, नाहीतर घावण आपलं खाली चिटकू शकतो पॅनला. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. लहान मोठे कशा साईजचे आपल्याला इथे घावण बनवायचे ते तुम्ही बनवू शकता. घावण तयार झालं की साईडच्या कडा सुटतात. एकदम छान असं कुरकुरीत हे घावण तयार होतं. आणि थोडंसं कमी आपल्याला याला कलर हवा असेल तर नरम पण होतात. झाकण ठेवायचं, लगेच तयार होतं. इथे घावण आपलं तयार झालेलं आहे. जाळीदार आपले घावण तयार होतात. या पद्धतीने सर्व घावण मी तयार करून घेणार आहे. एकदम चवीला हे घावण छान लागतात. फक्त अर्धी वाटी भात टाकायचा आहे. 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, त्याला अर्धी वाटी भात टाकलेलं आहे. याप्रमाणे तुम्हाला किती जास्त कमी प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता. भाताची पेस्ट फक्त व्यवस्थित करून घ्यायची आहे, त्यामुळे या घावण एकदम छान टेक्स्चर येतं आणि चवही अतिशय छान लागते. नक्की करून बघा. ह्या प्रकारे इथे सर्व घावण मी आता तयार करून घेतलेले आहेत. किती तुम्हाला खमंग भाजायचे आहेत त्यापेक्षाही जास्त तुम्ही अजून ते कुरकुरीत हवे असतील तर करून घेऊ शकता. घावण आपले तयार झालेले आहेत. या पद्धतीने आपले घावण तयार झालेले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 घावण आपले तयार झालेले आहे. 1.5 वाटी पीठ आणि अर्धी वाटी आपण घेतलेला आहे शिजवलेला भात, त्यापासून हे घावण तयार झालेले. अतिशय छान हे घावण चवीला लागतात. नक्की करून बघा. तुम्ही हे दिवसभर ठेवला तरी सुद्धा हे नरम राहतील. मऊसूद दिवसभर हे घावण राहतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.